केरला ट्रिपचं डे 4 आणि आत्ता आम्ही थेकडीमधून चेकआउट करतोय आणि ऑलमोस्ट 3.5-4 तासाचा रस्ता आहे एलेपीला जायला. एलेपीला हाऊसबोट बुक केली आहे. सो चला, ठरवलेला प्लॅन होता थेकडीमधला तो एकदम व्यवस्थित पार पडलेला आहे. तर आता सगळं बॅग्स वगैरे पण भरून झालेले आहेत. तर आता फक्त ब्रेकफास्ट बाकी आहे आणि निघतो. लंच आमचा हाऊसबोटमध्येच होईल. सो चला, भेटूयात पुढे हाऊसबोटमध्ये. आम्ही इथे मध्ये एलेपीला चाललोय. इकडे एलेपीला जायचं आहे. तर इथे रस्त्यात आम्ही केळी घ्यायला थांबलोय. सो आता ज्या दुकानात थांबलेलो ते 4-5 वर्ष बसायला राहिलेले आहेत. आम्ही स्ट्रगल करतोय त्यांना समजून सांगायचं. आम्ही स्ट्रगल करतोय ते आमच्याशी हिंदीत बोलताय, फ्लुएंट हिंदीत. हेवी ड्रायव्हर याला बॅकवॉटर म्हणतात इंग्लिश मध्ये. आणि पुढे आपण ह्याच नदीमधून आपल्या हाऊस बोटच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. या टर्न पासून आपण आता आतमध्ये राईड घेतलेला आहे. सो गाईज, आम्ही आता एलेपीच्या बॅकवॉटरला आलेलो आहे. सो इथे असं बोटिंग होतं आणि आमची जी बोट आहे ती ही आहे बेडोईन. ते काही ऑनबोर्डिंग होतंय ते तिथे साईडला जायला लागणार आहे आम्हाला तिथे. आणि मग तिथून मग आम्हाला म्हणजे बोर्ड करायची आहे ती बोट. आणि इथे या दुसऱ्या बोट्स आहेत. सो गाईज, आता आम्ही जी आमची हाऊसबोट आहे तर तिथे पोहोचलेलो आहे. बघा, हे बॅग घेऊन येतात मागे. आणले होते 4 बॅग. सामान बघा किती झालंय. ते पुढे लोक ते 2 घेऊन जात आहेत. सो चला, इथून हाऊसबोटचा जो बोर्डिंग पॉईंट आहे तो इथेच आहे. हा एक ब्रिज आहे. तर या ब्रिजच्या खालून सगळं आणि डिफरंट हाऊसबोट्स आहेत तर त्या निघाल्या आहेत आत्ता. सो मी जातो आणि तुम्हाला बोट हाऊस टूर देतो. उद्या सकाळी 9 पर्यंत इथे आमचा मुक्काम असणार आहे. उद्या सकाळी 9 वाजता चेकआउट आहे. तर आज आय गेस आता ते थोड्या वेळात निघतील आणि ऑलमोस्ट 5 ते 6 वाजेपर्यंत ते टूर देणार आणि नंतर एका ठिकाणी साईडला पार्क करणार आणि उद्या सकाळी 2 तासाची टूर असणार आहे. बोट निघते आहे आता आमची. त्याने गिअर टाकलाय. आमची बोट या डिरेक्शनला जाणार आहे. जी काही बोट आहे ती बोट एका ठिकाणी साईडला पार्क केलेली आहे. कारण आता लंच टाईम झाला आहे. ऑलमोस्ट एक 15-20 मिनटं झाले तर आम्ही ऑन बोर्ड करू. सो लंच करून घेतो आणि लंचला दाखवतो तुम्हाला काय काय आहे. कैबेज, लॉन्ग बीन्स, लॉन्ग बीन्स, सलाद, आलू गोभी, आलू गोभी, ये सांबर,
more curry. ओके. राईस, Rice, chapati, and चपाती, फिश फ्राय. कपिल कसं होतं फूड? जेवण अतिशय उत्तम प्रकारचं आहे इथे. तिथं काहीच नाही अक्षय इथं. आमच्यातलं नॉन व्हेजिटेरियन फक्त कपिल आहे. हे कसं होतं? फिश फ्राय होता. कसं होतं फिश? फिश फ्राय अतिशय उत्तम होता. पॉम्पलेट क्वालिटीचा फिश होता. सोबत चिकनची भाजी होती, सोबत रोटी होती, सोबत कढी आणि राईस आहे. अतिशय उत्तम असं जेवण आहे. सगळ्यांनी ते येऊन विदाऊट एनी डाऊट घेऊन इथं जेवणाचा आस्वाद घ्यावा. थँक्यू. जेवण एक नंबर आहे. जे आपण घरी खातो तसंच वाटतंय आणि ह्या 3 दिवसात पहिल्यांदा जेवण आवडलं, त्यामुळं खूप बेस्ट जेवण आहे. पुढचं पण काही असं उतर काही ताप नाही अजिबात. हळूहळू वाटत पण नाही चालते ते असं. हे डे ट्रिप वाले वाटतं. सो गाईज आमची जी काही बोट आहे ती पार्क झालेली आहे आणि आता आम्ही एका शिकारा बोटमधून एक राईड घ्यायला चाललेलो आहे. बोट एकदाची पार्क झाल्यानंतर खूप साऱ्या छोट्या बोट्स असतात, तर त्याने लोक अशा राईड करायला म्हणजे थोडा चक्कर मारायला आजूबाजूचे जे खेडे गावं आहेत तर त्यांच्यातून फेरफटका मारायला जातात. सो तसे आम्ही चाललोय. सो दाखवतो तुम्हाला थोडंफार जी काही इन्फॉर्मेशन मिळते ती. Hello, sir, please. The bridge is Hunjan down. Yes. हो खाली वाकायचं बरं त्याच्या खाली. खाली वाकायचं. Hunjan down. Walk Hunjan down. तुला पण म्हणता येते मला कळलं नाही. Okay. जस्ट आमची शिकारा राईड झालेली आहे. 1-2 कॅनलमधून त्यांनी फिरवून आणलं आम्हाला आणि आता आम्ही जे विलेज आहे तर ते विलेज एक्सप्लोर करायला निघालो. इथे जवळच इथे मासे पकडताय. भेटले का? Did you get any? Only which one? कोणता होता? पॉपलेट. पापलेट. हा तो लाईव्ह बघून आता काय ते बघतो. This one. Which fish is this? Which one? Carrymin. Oh, okay. So you will do fish. आज कसला तरी केरळाचा प्रोग्राम आहे कारण खूप साऱ्या लोकांनी दिवे वगैरे पूर्ण धुतलेले आहेत आणि देवपूजा मोठमोठ्या समया त्या मोठ्याने लावलेल्या आहेत. मोठा टेंबा जो असतो तो मोठा करून लावलेला आहे. सो रात्रीची बोट कशी पार्क केली ते दाखवतो तुम्हाला. असं हे बॅकवॉटर आहे. बॅकवॉटरच्या किनारी ही अशी पार्क केली आहे. बेड ओ इन. आहे पनीरची भाजी, भेंडीची भाजी, डाळ, राईस म्हणजे काइंड ऑफ पुलाव आहे आणि फुलके आणि नॉनव्हेज साठी आहे चिकन फ्राय. चिकन फ्राय.